तर पावसाळ्यात लोक जाते ट्रेकिंगला आणि आम्ही चाललोय गाड्याला. पाटलांचा बैलगाडा. तर रामकृष्ण हरी मंडळी, पण ही आजची स्पर्धा पण जवळ नव्हती, तर आमच्या गावापासून 70 किलोमीटर लांब होती, लोणी गावामध्ये. म्हणून मग सकाळ सकाळच गाड्याला पिकअप वरती बांधलं आणि सूर्याभाऊचा महाराज शेठचा नाश्ता उरकल्यावरती त्यांना पिकअप मध्ये भरलं. आणि त्याच्यानंतर दरवेळेस सारखंच आम्ही आमचं तपाडावरचं शीट पकडलं. वातावरण एवढं ब्रँड होतं की कधी रस्ता संपला आणि गाठ आला ते कळलंच नाही. मग तिथं गेल्यावरती आहे ना, सगळ्यात आधी गाठाजवळ सपाट जागा बघितली आणि तिथं खुट्या ठोकल्या आणि ते काय करता तर ह्या शेट लोकांना बांधाय करता. गाठात आहे ना मुद्दाम आम्ही लवकर आलतो कारण की बैलांचा आराम व्हायला पाहिजे, पण टोकन नंबर अजून आमचा लांब होता. म्हणून मग दुसऱ्यांची शर्यत पाया करता आणि पोटामध्ये काहीतरी बर्दी आहे करता आम्ही गाठाकडे निघालो होतो. तिथं गेल्यावरती सगळ्यात आधी तिथं गाड्याला नंबरला लावलं आणि मग पोटामध्ये बर्द्याला वडापावला खाल्लं. गाठात पर अंबानी जरी आला ना तरी पण त्याला वडापाव बेळच खायला लागती, कारण की त्याशिवाय गाठात आल्याची फिलिंगच येत नाही. मग पोटात भर जशी आली तशी आम्ही गाडं पाहायला सुरुवात केली. वातावरण आहे ना दगाड होतं, त्याच्यामुळे ऊन लागत नव्हतं, म्हणून लय भारी वाटत होतं. पण एक गोष्ट नाही व्हावा असं वाटत होतं, पण ती गोष्ट झालीच. आमचा टोकन नंबर जवळ आला आणि पावसाने यायला सुरुवात केली. मग ह्याच्यानंतर हा पाऊस थांबला का नाही किंवा आम्ही गाडा पळवला का नाही ते तुम्हाला पाहायला आवडन का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मग त्याला पाहण्यासाठी आहे ना कमेंट करा फुल ब्लॉग, आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा की राव. रामकृष्ण हरी.